हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. मी राहुल सर, युअर मॅनेजमेंट एज्युकेटर, आपल्यासाठी घेऊन आलो आहे मार्केटिंग मॅनेजमेंटचा पार्ट 9. आजचा हा लेसन मार्केटिंगचा लास्ट पार्ट आहे. याच्यासोबत आपली युनिट 6 आणि 7 पूर्णपणे कंप्लीट होऊन जाईल. आपण मार्केटिंगच्या याच्या आधी 8 लेक्चर डिस्कस केले आहे, ज्याच्यात मार्केटिंगचे खूप महत्त्वाचे कन्सेप्ट डिस्कस केले आहे. आपण जर ती व्हिडिओ नसेल पाहिल्या तर डिस्क्रिप्शन मध्ये प्रत्येक व्हिडिओचं लिंक आपल्याला भेटून जाईल. आणि माझी आपल्याला ही विनंती आहे की आपण मार्केटिंगला मिस करू नये, कारण मार्केटिंग जी आहे ती आपल्या मॅनेजमेंट पेपर किंवा कॉमर्स पेपरच्या सगळ्यात स्कोरिंग युनिट पैकी एक आहे. ही जी मार्केटिंग मॅनेजमेंट आहे याचे कन्सेप्ट तुम्ही जितक्या चांगल्यापैकी स्टडी कराल तेवढी चांगली आपली या युनिटवर कमांड होईल. आणि मार्केट जर तुम्ही 2021 आणि 20च्या पेपरला पाहाल तर त्याच्यात सगळ्यात जास्ती प्रश्न मार्केटिंग आणि HRM मधनच विचारले गेले आहे. म्हणून या युनिट्सला मी सगळ्यात पहिले टार्गेट केलं. तर आज आपण मार्केटिंग मॅनेजमेंटचा स्वाहा करणार आहे, याला पूर्णपणे खतम करणार. चला, तर आजच्या सेशन मध्ये आपण सगळ्यात महत्वाचे टॉपिक आणि इझी टॉपिक्स आहे, याच्यातनं फार क्वचित विचारलं जातं, पण एखादा प्रश्न याच्यातनं विचारण्याची शक्यता बरीच असते. आणि आपल्या पेपरमध्ये एक एक प्रश्नाची आपली इम्पॉर्टन्स आहे. तर कुठलाही पार्ट मिस न होऊ देता आपण डिस्ट्रीब्युशन चॅनल, लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटला MCQच्या माध्यमातून डिस्कस करणार आहे. त्याच्यापूर्वी आपल्यासाठी एक महत्वाची सूचना की MS सेट 2022चा मॅनेजमेंटचा कोर्स ऑलरेडी सुरू आहे. तर आपल्या ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करावा. आणि इथे जी आपल्याला स्टोअर सेक्शन मध्ये आपण जाल डाउनलोड केल्यावर, तर जी MS सेट आहे हा कोर्स आपण सिलेक्ट करून याच्या सोबत पे करून द्या. ठीक आहे, चला. तर जर आपण हा कोर्स घेऊ तर याच्यात आपल्याला भरपूर फॅसिलिटीज आहे, जसं की फुल सिलेबस नोट्स, मॉक टेस्ट, PYQ 2015 ते 20 पर्यंत आणि फुल सिलेबसवर व्हिडिओ लेक्चर. आणि याच्यात सगळ्यात चांगली गोष्ट आहे की हा जर पेपर 2 तुम्ही घेता तर याच्यासोबत आपल्याला पेपर 1 पूर्णपणे फ्री भेटेल. ठीक आहे, चला. आपल्याला जर काही क्युरी असेल तर क्युरीसाठी आपण खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करू शकता. Question number 1. A supply chain which includes the distribution of finished goods, finished products and services. म्हणजे अशी कोणती सप्लाय चेन असते ज्याच्यात फिनिश प्रोडक्ट्स असतात आणि सर्व्हिसेस असतात. तर आपल्याला सांगायचं आहे आउटबाउंड लॉजिस्टिक, इनबाउंड लॉजिस्टिक, सप्लाय ऑफ गुड्स आणि ट्रान्सपोर्टेशन. तर आपल्या या क्वेश्चनला मध्ये विचारलं होतं की अशी कोणती सप्लाय चेन आहे की जी फिनिश गुडचं डिस्ट्रीब्युशन करते, म्हणजे फिनिश प्रोडक्ट जे असतात त्यांचं डिस्ट्रीब्युशन करते. तर स्वाभाविक आहे की हे इनबाउंड लॉजिस्टिक तर होणार नाही, तर आपला बी कॅन्सल. मग कारण इनबाउंड लॉजिस्टिक मध्ये काय होतं की गुड्स आतमध्ये आणलं जातं. मग सप्लाय ऑफ गुड्स, अरे काय मार्केटमध्ये सप्लाय करून राहिले का तुम्ही गुड्सचा? नाही, तर हेही नाही, कारण हा योग्य नाहीये. ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय की एका गुड्स, एक प्रोडक्टला किंवा रॉ मटेरियलला एका ठिकाणीवरून दुसऱ्या ठिकाणीवर पाठवलं, तर हेही नाही. तर आपला करेक्ट आन्सर काय आला? ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर. आउटबाउंड लॉजिस्टिक. आउटबाउंड लॉजिस्टिक जे आहे याच्यात आपण प्रोडक्ट्सला जे आहे ते जे फिनिश प्रोडक्ट्स असतात त्यांना आपण पलीकडे पाठवतो. ठीक आहे, तर दिस इज द ऑप्शन ए इज द राईट आन्सर, आउटबाउंड लॉजिस्टिक. हे तुम्हाला मी मागे जेव्हा आपण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट डिस्कस करत होतो तेव्हा त्याच्या व्हॅल्यू चेन अनालिसिस मॉडेलमध्येही हे शिकवलं गेलं होतं. तर तो व्हिडिओ जर आपण मिस केला असेल तर तेही स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटची वेगळी प्लेलिस्ट आहे, तर तिथून आपण त्याचा 4th चॅप्टरमध्ये हा व्हिडिओ पाहू शकतो. ठीक आहे, तर आपण एक महत्वाचा डिफरन्स डिस्कस करून घेऊ. जसं की इनबाउंड लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये एक महत्वाचा 2 वेगळे कन्सेप्ट आहे. तर याच्यातला कन्फ्युजन होऊ नये आपल्याला एक्झाम मध्ये, म्हणून आपण याचा डिफरन्स डिस्कस करून घेऊ. तर यांनी काय म्हटलंय की द प्रोसेस ऑफ इंटिग्रेटिंग द मुवमेंट अँड मेंटेनन्स ऑफ गुड्स इन द
इन अँड आउट ऑफ द ऑर्गनायझेशन इज कॉल्ड लॉजिस्टिक. लॉजिस्टिक मध्ये काय कराल तुम्ही की जो मुवमेंट आहे, जो ट्रान्झिटचं काम आहे, म्हणजे जे सामान इकडून तिकडे पाठवायचं आहे, कुठून ऑर्गनायझेशनच्या आतमध्ये आणि ऑर्गनायझेशन पासून बाहेरही, तर त्याला आपण काय म्हणतो, लॉजिस्टिक्स म्हणतो. मग सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये काय म्हणतो की द कोऑर्डिनेशन अँड मॅनेजमेंट ऑफ द सप्लाय चेन ऍक्टिव्हिटीज आर नोन एज सप्लाय चेन मॅनेजमेंट. म्हणजे सप्लाय चेन मॅनेजमेंट कसं असतं की याच्यात काय केलं जातं की जेवढ्या ऍक्टिव्हिटीज आपल्या प्रोडक्शन आणि सप्लायशी संबंधित आहे, तर तेवढ्या ऍक्टिव्हिटीजला व्यवस्थित एकमेकाशी कोऑर्डिनेट करून, इंटिग्रेट करून त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजला जेव्हा एकत्र करण्यात जातात, तर त्याला आपण म्हणतो सप्लाय चेन मॅनेजमेंट. तर मग ऑब्जेक्टिव्ह लॉजिस्टिकचा मेन उद्देश काय असतो? कस्टमर सॅटिस्फॅक्शन. का बरं? कारण कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे खूप महत्वाचं आहे, मार्केटिंगचा उद्देश आहे. पण लॉजिस्टिक्स मध्ये याचा संबंध कसा आहे? सपोज तुम्ही अमेझॉन वरून काही ऑर्डर केलं, त्यांनी तुम्हाला तारीख दिली की माझं प्रोडक्ट 30 तारखेपर्यंत पोहोचून जाईल, आणि आज 31 झाली, 1 एप्रिल झाली, 2 एप्रिल झाली, तर तुम्ही ते डिससॅटिस्फाई आहाल ना की मला 30ला ये पाठवून देईल असं म्हटलं होतं, पण हा 2 तारीख झाली, आली नाही. तर म्हणजे कारण काय त्याचं डिससॅटिस्फॅक्शनचं की डिले इन डिलिव्हरी. तर डिले होऊ नये, कस्टमर सॅटिस्फाईड राहावं, म्हणून लॉजिस्टिकचं हे काम आहे की सर्व्हिस जी आहे, तो प्रोडक्ट जो आहे त्याला वेळेवर पोहोचवून देणं. तर हे लॉजिस्टिकचं मेन उद्देश असतो. मग त्याच्यानंतर कस्टमर कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज. तुमची जेवढी चांगली सर्व्हिस असेल, जेवढं चांगलं तुमचं इंटिग्रेशन असेल आपसात, जेवढ्या ऍक्टिव्हिटीज जे आहे, होलसेलिंग, रिटेलिंग, डिस्ट्रीब्युशन वगैरे, तर हे काय आहे, हे तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एज मिळवेल, म्हणजे दुसऱ्या कंपनीजवर कॉम्पिटिटिव्ह एज मिळवून देईल. तर दिस इज ऑल्सो द ऑब्जेक्टिव्ह ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट. मग इव्हॉल्युशन म्हणजे काय की उद्गम कसा झाला यांचा, लॉजिस्टिक मॅनेजमेंट कसं आलं की द कन्सेप्ट ऑफ लॉजिस्टिक मॅनेजमेंट हॅज बीन अर्लियर. म्हणजे जो लॉजिस्टिक मॅनेजमेंट आहे तो आधीचा कन्सेप्ट आहे, आणि जो सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे तो मॉडर्न कन्सेप्ट आहे. लक्षात ठेवायचं की जो लॉजिस्टिक मॅनेजमेंट आहे, जसं आपण याच्यात पाहिलं होतं HRM मध्ये, की पर्सनल मॅनेजमेंट काय होता, तो ट्रेडिशनल कन्सेप्ट होता, आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट काय होता, तो मॉडर्न कन्सेप्ट होता. तसाच इथे म्हटलंय की जो लॉजिस्टिक्स होता तो पहिले आला होता, आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट हा नंतर आला होता. ठीक आहे. मग हाऊ मेनी ऑर्गनायझेशन्स आर इन्व्हॉल्ड? तर लॉजिस्टिक मध्ये एकच ऑर्गनायझेशन असते, आणि सप्लाय चेन मध्ये मल्टिपल ऑर्गनायझेशन असते. आणि वन अनदर लॉजिस्टिक मॅनेजमेंट हॅज अ फ्रॅक्शन ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट. म्हणजे लॉजिस्टिक मॅनेजमेंट जे आहे ते सप्लाय चेन मॅनेजमेंटचाच एक भाग आहे, आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट इज द न्यू व्हर्जन ऑफ लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट. म्हणजे लॉजिस्टिक्स मॅनेजमेंटचा जो दुसरा भाग, मोठ्या प्रमाणात जे आपण लॉजिस्टिक्स आणि दुसऱ्या ऍक्टिव्हिटीजला एकत्र करतो, तर त्याला आपण काय म्हणतो, सप्लाय चेन मॅनेजमेंट. जर समजा तुम्हाला विचारलं की स्कोप कशाचा वाईड आहे, म्हणजे विच हॅज वाईडर स्कोप, तर कधीही म्हणायचं की जो सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे त्याचा वाईडर स्कोप असतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं हा पॉइंट. आता क्वेश्चन नंबर 2, द मेजर डिसिजन एरियाज इन विच सप्लाय चेन मॅनेजमेंट आर. म्हणजे सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये मुख्य निर्णयाच्या जागा कोणत्या असतात? तर आपल्याकडे ऑप्शन आहे लोकेशन, प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, इन्व्हेंटरी, मग प्लॅनिंग, प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, इन्व्हेंटरी, मग लोकेशन, प्रोडक्शन, शेड्युलिंग आणि इन्व्हेंटरी, आणि लास्ट पॉइंट काय आहे, ऑप्शन नंबर डी, लोकेशन, प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन आणि मार्केट. आय होप आपल्याला जमला असेल. तर आता इथे यांनी सगळे एकसारखे ऑप्शन दिले, तर इथे कन्फ्युजन होणं साहजिक आहे. तर आपण एक एक ऑप्शनला ट्रीट करण्याचा प्रयत्न करू. तर प्लॅनिंग करणं हे आवश्यक आहे, पण प्लॅनिंग हे सप्लाय चेनच्या डिसिजन्स मध्ये येत नाही. आपल्याला डिसिजन सांगायचं ना, तर हे काही डिसिजन मध्ये येणार नाही प्लॅनिंग, तर ही ऑप्शन कॅन्सल. मग इथे काय म्हटलं की लोकेशन, प्रोडक्शन, शेड्युलिंग, शेड्युलिंगचाही काही दूर दूरपर्यंत संबंध नाही, तर ही शेड्युलिंग ही कॅन्सल, म्हणजे सी ही कॅन्सल. मग लोकेशन, प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन इथपर्यंत तर ठीक आहे, पण मार्केटिंग हे सप्लाय चेनच्या डिसिजन मध्ये येणार नाही. तर ही ऑप्शन जी आहे, ऑप्शन नंबर बी, सी, डी जी आहे, या तिन्ही डिलीट होऊन जातील. तर आपलं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर. लोकेशन, प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन आणि इन्व्हेंटरी. आता हे आपल्या स्ट्रॅटेजीज आहे, ऑपरेशन स्ट्रॅटेजी आपण
डिसिजन जे आहेत, दोन प्रकारचे डिसिजन आपण सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये वापरतो. तर ते दोन प्रकारचे डिसिजन काय काय असतात, की एक तर स्ट्रॅटेजिक डिसिजन असतो, जो की खूप मोठ्या लांब वेळेपर्यंत घेतला जातो, आणि तो त्याच्यात काय येतं, डिझाईन आणि पॉलिसी येतं. मग एक ऑपरेशनल डिसिजन म्हणजे काय, की जे डे टू डे आपल्या ऍक्टिव्हिटीज आहे त्याच्याशी संबंधित. तर हे तर आपले दोन प्रकारचे डिसिजन झाले. पण याच्यात मेजर डिसिजन काय येतात, प्रमुख जे निर्णयाचे क्षेत्र कोणते येतात, तर ते येतात आपले लोकेशन, प्रोडक्शन, इन्व्हेंटरी आणि डिस्ट्रीब्युशन. हे जे चार नावं होते, तर याला आपल्याला लक्षात ठेवायला काय लक्षात ठेवायचं, एलडीप लक्षात ठेवलं तर आपल्याला लोकेशन, डिस्ट्रीब्युशन, इन्व्हेंटरी आणि प्रोडक्शन. ठीक आहे, हे एलडीप लक्षात ठेवायचं, तर आपले मेजर डिसिजन कोणते आहे हे आपण विचारणार नाही. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 3 पाहू. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टिपिकल सप्लाय चेन मॅनेजमेंट. म्हणजे सप्लाय चेनचा एलिमेंट कोणता नाहीये यांच्यापैकी, तर आपल्याला हे सांगायचं आहे. तर आपल्याकडे ऑप्शन्स आहे. ऑप्शन ए ट्रान्सपोर्टेशन, ऑप्शन बी होलसेलिंग, ऑप्शन सी प्रोडक्शन आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबव. नॉट आहे, थोडं केअरफुल. आजचा जो टॉपिक आहे त्याच्यात सगळ्यात मोठी विशेषता हे आहे की इथून लेंदी प्रश्न कधी विचारला जाणार नाही, अगदी सोपा कॉमन सेन्स बेस्ड क्वेश्चन विचारला जाईल. डिस्ट्रीब्युशन, लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन मधनं आय होप आपल्याला जमला असेल. खूप सोपा क्वेश्चन आहे. तर इथे काय विचारलंय की कोणता सप्लाय चेनचा एलिमेंट नाही आहे, तर ट्रान्सपोर्टेशन हे सप्लाय चेन मध्ये येणं तर साहजिक आहे. मग होलसेलिंग, रिटेलिंग, याच्या मॅन्युफॅक्चरिंग याच्याबद्दल आपण ऐकलं असेल, तर हेही सप्लाय चेन मध्ये येतं. मग प्रोडक्शन, अरे प्रोडक्शन नाही करणार तर सप्लाय काय कराल तुम्ही, तर हे पण येईल, प्रोडक्शन सुद्धा येईल. आणि हे जर तिन्ही आले तर आपला करेक्ट, आपल्याला नॉट विचारलाय ना, नॉट विचारल्यामुळे आपला करेक्ट आन्सर काय बनेल, नन ऑफ द अबव. सो ऑप्शन डी इज द राईट आन्सर. ठीक आहे, आता आपण हे पाहून घेऊ कॉमन सप्लाय चेन, कॉमन कंपोनेंट्स ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट. म्हणजे सप्लाय चेन मॅनेजमेंटचे कोणते कोणते कंपोनेंट्स असतात. तर कंपोनेंट मध्ये आपल्याकडे आहे ट्रान्सपोर्टेशन, मग रिटर्न ऑफ गुड्स म्हणजे परत करून देणे गुड्सला, मग स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. प्लॅनिंग सुद्धा आपल्याला लॉंग टर्म प्लॅनिंग, जर आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एज मिळायचं आहे, ऍडव्हान्टेज मिळायचा आहे आपल्या कॉम्पिटिटर पेक्षा जास्ती, तर हे आपल्याला स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करणं फार महत्वाचं आहे. मग सोर्सिंग म्हणजे काय, आउटसोर्सिंग किंवा दुसरे आपण कशाच्या माध्यमातून पाठवणार, तर दिस इज सोर्सिंग. मग कस्टमर डिमांड, कस्टमर काय कोणत्या प्रकारचे गुड्सचे डिमांड करत आहे हे सुद्धा आपण पाहतो सप्लाय चेन मॅनेजमेंट. मग इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणजे काय, की आपल्याकडे जो प्रोडक्ट, जे गुड्स अँड सर्व्हिसेस आहे, त्या सर्व्हिसचं नाही येणार, पण जे गुड्स आहे त्याला ऍडव्हान्स मध्ये स्टोअर करून ठेवणं, तर दॅट इज इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. मग प्रोडक्शन म्हणजे गुड्सचं प्रोडक्शन करणं. आणि वेअरहाऊसिंग म्हणजे स्टोरेज करून ठेवणं गुड्सचं. ठीक आहे, तर दीज आर द एलिमेंट्स ऑफ कंपोनेंट्स ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट. ठीक आहे, ट्रान्सपोर्टेशन, वेअरहाऊसिंग, रिटर्न ऑफ गुड्स, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, सोर्सिंग, कस्टमर डिमांड, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आणि प्रोडक्शन. आय होप आपल्याला हे कंपोनेंट क्लिअर झाले असेल. क्वेश्चन नंबर 4. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द फॅक्टर अफेक्टिंग द सप्लाय चेन मॅनेजमेंट. असा कोणता फॅक्टर आहे की जो सप्लाय चेन मॅनेजमेंटला प्रभावित करणार नाही. तर आपल्याकडे ऑप्शन ए आहे रिड्यूस नंबर ऑफ सप्लायर, ऑप्शन नंबर बी इन्क्रीज कॉम्पिटिशन, ऑप्शन नंबर सी लॉंगर प्रोडक्ट लाईफ सायकल आणि ऑप्शन डी increased opportunities to strategically use technology. आय होप आपल्याला जमला असेल. तर आपल्याकडे जे ऑप्शन्स आहे, ऑप्शन नंबर ए मध्ये काय म्हटलंय, रिड्यूस नंबर ऑफ सप्लायर्स. अरे जर सप्लायर कमी जाणार होईल तर तुमचं सप्लाय चेन मॅनेजमेंट प्रभावित होईल, ते तर चुकला. मग बी मध्ये काय म्हटलं, इन्क्रीज कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन जर खूप वाढून गेलं तर तुमच्या सप्लाय चेनच्या ऍक्टिव्हिटीज प्रभावित होतील, तर हाही चुकला. मग ऑप्शन नंबर डी मध्ये काय म्हटलं की इन्क्रीज ऑपॉर्च्युनिटी स्ट्रॅटेजिक यूज टेक्नॉलॉजी. म्हणजे जर तुम्ही टेक्नॉलॉजीला खूप म्हणजे मौका पाहून जर टेक्नॉलॉजीला तुमच्या कॉम्पिटिटरनी यूज करून घेतलं तर त्यांनी तुमची सप्लाय चेन प्रभावित होईल.
पण जो लॉंगर प्रोडक्ट लाईफ सायकल आहे, प्रोडक्ट लाईफ सायकलचा सप्लाय चेन मॅनेजमेंटवर काही प्रभाव पडणार नाही. तर ऑप्शन नंबर जो सी आहे, ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. ओके, चला, तर ऑप्शन नंबर सी, लॉंगर प्रोडक्ट लाईफ सायकलचा आपल्या सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये प्रभाव पडणार नाही. तर आता इथे आपल्याकडे जे पॉइंट्स आहेत, फॅक्टर्स अफेक्टिंग इंडिया सप्लाय चेन मॅनेजमेंट, म्हणजे भारतात असे कोणते फॅक्टर्स आहेत ज्यांनी सप्लाय चेन मॅनेजमेंट प्रभावित होतं. तर ते आहे अवेलेबिलिटी ऑफ कोल्ड स्टोर्स, म्हणजे कोल्ड स्टोरेज नसलं तर तुमचे जे पेरिशेबल प्रोडक्ट्स आहे, म्हणजे जे अमाऊंट आहे ज्यांना कोल्ड स्टोरेज लागतं ते प्रभावित होतील. मग पॉईंट नंबर 2 काय, रेफर ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक अवेलेबिलिटी, म्हणजे व्यवस्थित तुमचे पोहोचवून देण्याचे लॉजिस्टिक्स, ट्रान्सपोर्ट वगैरे ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस असल्या पाहिजे. मग गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज काय आहे, प्रत्येक राज्य सरकार आपल्या हिशोबाने पॉलिसी बनवते, केंद्र सरकार आपल्या हिशोबाने पॉलिसी बनवतात. जसं मागे प्लास्टिक बंदीची पॉलिसी आणली होती. तर यांनी काय होतं की पॅकेजिंग तुमचं जर व्यवस्थित नाही राहिलं तर पोहोचेपर्यंत गुड्सची तुमची दुर्गती होऊन जाईल. तर याच्यासाठी पॅकेजिंग ही खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मग नेक्स्ट पॉइंट आहे आपल्याकडे कनेक्टिव्हिटी, म्हणजे एक एरियाला आपल्याला दुसऱ्या एरिया सोबत कनेक्ट करता आलं पाहिजे. याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे तुम्ही जर नॉर्थ ईस्ट मध्ये जाल, उत्तर पूर्व भारतात जाल, तर तिथे काय की कनेक्टिव्हिटी तेवढी चांगली नाहीये. म्हणजे रेल्वे, रोड ट्रान्सपोर्टेशन वगैरे जे ते थोडं वीक सेक्शन आहे तो. तर ही कनेक्टिव्हिटीची उदाहरण झाली. मग सॉर्टिंग ग्रेडिंग टेक्नॉलॉजी, म्हणजे जे व्यवस्थित जे तुमचं सामान आहे त्यांचं ग्रेडिंग वगैरे केलं गेलं आहे की नाही, तर हा एक पॉइंट आहे. मग हँडलिंग अँड पॅकेजिंग, हे आता समजवलं की पॅकेजिंग जे आहे हे फार महत्वाचं आहे. मग स्किल लेबर जे आहे त्यांचं काम अगदी व्यवस्थित स्किलफुली असलं पाहिजे. मग नेक्स्ट पॉइंट आहे आपला लिंक अँड मार्केटिंग चॅनल्स, म्हणजे जे मार्केटिंग चॅनल्स आहे, जे होलसेलर, रिटेलर, एजंट्स, डिस्ट्रीब्युटर, कस्टमर जे आहे, हे एक प्रॉपर चॅनल मध्ये असले पाहिजे. यांचं प्रॉपर कनेक्शन असलं पाहिजे आपसात, इंटरकनेक्टेड असले पाहिजे. तर आपला जो सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे तो व्यवस्थित काम करेल. म्हणून हे फॅक्टर जे आहे, लिंकेज अँड मार्केटिंग चॅनल, हे सप्लाय चेन मॅनेजमेंटला प्रभावित करू शकतं. आणि लास्ट पॉइंट, टेक्नॉलॉजी ऍप्लिकेशन इन सप्लाय चेन, म्हणजे जी जशी जशी टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन होईल तर सप्लाय चेन मॅनेजमेंटवर त्याचा प्रभाव पडू शकतो. तर हे सगळे आपले सप्लाय चेन मॅनेजमेंटचे फॅक्टर होते. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आता आपण. क्वेश्चन नंबर 5, डॅश encompasses all activities associated with the flow and transformation of goods from the raw material stage through the end user as well as the associated information flows. म्हणजे यांनी काय म्हटलंय की रॉ मटेरियल पासनं फिनिश गुड्स वर होईपर्यंत आणि ते जो युजर आहे तिथपर्यंत पोहोचेपर्यंत दोन्ही, म्हणजे गुड्स ही आणि त्याच्याशी संबंधित इन्फॉर्मेशन ही, तर याला आपण काय म्हणू, याच्याशी जे आवडे आपले ब्रॉड ऍक्टिव्हिटीज आहे त्यांना आपण कंबाईन करतो आहे आणि त्याच्या माध्यमातून काय करतो की जो आपला रॉ मटेरियल आहे त्याला फिनिश गुड्स मध्ये कन्वर्ट करत आहे. तर याला आपण काय म्हणू. तर आपल्याकडे ऑप्शन्स आहे प्रोडक्शन लाईन, सप्लाय चेन, मार्केटिंग चॅनल आणि वेअर हाऊस. याचं आपण जवळजवळ सेकंड स्लाइड मध्ये तुम्हाला जेव्हा फर्स्ट क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन दिलं त्याच्यात आपल्याला याचं उत्तर भेटलेलं होतं. आता इतक्या हिंट दिल्यावर जर नाही जमलं तर आपण खूप महान असू शकता. आता आय होप जमला असेल आपल्याला हा क्वेश्चन. तर वेअर हाऊस तर कुठल्याही हालती नाही येणार, कारण आपल्याला काही स्टोरेजची गोष्ट नाही म्हटली. मग मार्केटिंग चॅनल, अरे सामान फ्लो होऊन राहिलं, पण सामान फ्लो, मार्केटिंग चॅनल हे काय आहे, मार्केटिंग चॅनल हे फक्त फिनिश गुड झाल्यावर काम करेल, तर हे सुद्धा नाही येणार. मग सप्लाय चेन मध्ये म्हटलं होतं ना की सगळे जे ऍक्टिव्हिटीज असोसिएटेड असतात, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रॉ मटेरियल इंटू फिनिश गुड्स आणि त्याला फायनल कन्झ्युमर पर्यंत पोहोचवून देणे आणि त्याच्याशी संबंधित जितक्या माहिती आहे तेही त्याच्यापर्यंत पोहोचवून देणे, तर हे येतं सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये. तर आपला जो करेक्ट आन्सर होईल तो सप्लाय चेन. आणि प्रोडक्शन लाईन, काही असं म्हटलंय का की फक्त प्रोडक्शन बद्दल माहिती नाही दिली ना यांनी, तर हे पण नाही येणार. तर आपला करेक्ट ऑप्शन जो राहील दॅट विल बी ऑप्शन नंबर बी.
ठीक आहे. सप्लाय चेन इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 6. Dash is distribution system in which the ultimate buyer acquires the title directly from the manufacturer of the product. म्हणजे यांनी काय विचारलंय की जो बायर असतो तो जो मॅन्युफॅक्चर असतो त्याच्याशी त्या गुड्सची किंवा त्या प्रोडक्टची ओनरशिप घेऊन घेतो. तर याला आपण कोणत्या टाईपचं डिस्ट्रीब्युशन म्हणतो? डायरेक्ट डिस्ट्रीब्युशन म्हणतो, इनडायरेक्ट डिस्ट्रीब्युशन म्हणतो, एक्सक्लुझिव्ह डिस्ट्रीब्युशन म्हणतो की इंटेन्सिव्ह डिस्ट्रीब्युशन म्हणतो? तर हा क्वेश्चन आपण पाहू, आता एक डिस्कस करू. तर याला आपण जर तुम्ही इंटेन्सिव्ह म्हणजे काय की तुमचा प्रोडक्ट आला आणि तुम्ही त्याला सगळीकडे सगळ्या दुकानांमध्ये ठेवून राहिले. इंटेन्सिव्ह म्हणजे खूप जास्ती प्रमाणात त्याचं डिस्ट्रीब्युशन चालू आहे, तसं तर काही नाही म्हटलं तर हे नाही. एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय होतं की तुमचा प्रोडक्ट खूप खास आहे आणि त्याला तुम्ही एका 2 स्टोअर मध्ये तुमचं स्पेशल स्टोअर आहे त्याच्यात ठेवून राहिले, तर हे असंही काही नाही म्हटलं. मग इनडायरेक्ट इथे यांनी काय म्हटलं की मॅन्युफॅक्चर ओन्स द रिक्वायर फ्रॉम बायर ओन्स द गुड्स फ्रॉम द मॅन्युफॅक्चर इटसेल्फ. तर इथेही असं काही इनडायरेक्ट तर कोणी नाही आलं ना. तर इथे सगळ्यात बेस्ट ऑप्शन जी आहे आपली दॅट इज डायरेक्ट डिस्ट्रीब्युशन. डायरेक्ट डिस्ट्रीब्युशन इज अ डिस्ट्रीब्युशन सिस्टम इन विच द अल्टिमेट बायर acquires the title directly from the manufacturer of the product. ठीक आहे. म्हणजे मध्ये कोणी ना येऊ देता जो बायर आहे तो मॅन्युफॅक्चर कडनं स्वतः आपले ते गुड्सचं टायटल घेऊन घेतो, त्याला आपण म्हणतो डायरेक्ट डिस्ट्रीब्युशन. तर हे आपलं डायरेक्ट डिस्ट्रीब्युशन आणि इनडायरेक्ट डिस्ट्रीब्युशन काय असतं हे आपण पाहून घेऊ. डायरेक्ट डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय की वेन द प्रोड्युसर सेल्स द गुड्स और सर्व्हिसेस डायरेक्टली टू द कस्टमर विथ नो इंटरमिडियरीज. म्हणजे जेव्हा मध्ये कोणी नसतं त्यावेळी जेव्हा तुम्ही गुड्स घेता तर दॅट इज कॉल्ड एज डायरेक्ट डिस्ट्रीब्युशन. मग इनडायरेक्ट डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय की इनडायरेक्ट डिस्ट्रीब्युशन म्हणजे की जेव्हा एक किंवा एकपेक्षा जास्ती इंटरमिडियरीज इन्व्हॉल्व्ह असतात तेव्हा आपण जे म्हणतो दॅट इज कॉल्ड एज इनडायरेक्ट डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. म्हणजे जेव्हा मॅन्युफॅक्चर पासून कस्टमर डायरेक्ट घेऊन घेईल दॅट इज डायरेक्ट डिस्ट्रीब्युशन. आणि मॅन्युफॅक्चरांपासून होलसेलर, मग रिटेलर, मग कस्टमर, मग युजर असं जर चालली चेन जर चालली तर ते इनडायरेक्ट डिस्ट्रीब्युशन. Question number 7. Dash is a distribution strategy that strives to have the firm represented in the maximum number of outlets. म्हणजे जेव्हा जास्तीत जास्त आउटलेट्स मध्ये आपला प्रोडक्ट ठेवण्यात येतो जेव्हा फर्म काय करते की आपल्या प्रोडक्टला खूप जास्तीत जास्त स्टोअर्स मध्ये ठेवते, आउटलेट्स मध्ये ठेवते, त्याला आपण कोणती डिस्ट्रीब्युशन स्ट्रॅटेजी म्हणतो? याचं उत्तर आपल्याला आलं पाहिजे कारण आत्ताच समजवलेलं आहे. ऑप्शन ए डायरेक्ट डिस्ट्रीब्युशन, ऑप्शन बी इनडायरेक्ट डिस्ट्रीब्युशन, ऑप्शन सी एक्सक्लुझिव्ह डिस्ट्रीब्युशन आणि ऑप्शन डी इंटेन्सिव्ह डिस्ट्रीब्युशन. तर या क्वेश्चनचा राईट आन्सर आहे इंटेन्सिव्ह डिस्ट्रीब्युशन. कारण इथे जर तुम्ही सेकंड लाईन पाहाल तर काय म्हटलं की फर्म रिप्रेझेंटेड इन द मॅक्सिमम नंबर ऑफ आउटलेट्स. म्हणजे जास्तीत जास्त आउटलेट्स मध्ये जर तुम्ही आपला प्रोडक्ट ठेवता तर याला आपण काय म्हणतो इंटेन्सिव्ह डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. डिस्ट्रीब्युशन मध्ये या 3 खास स्ट्रॅटेजीज असतात ज्याला आपण वापरतो. तर ह्या ज्या 3 स्ट्रॅटेजीज असतात त्याला ISE नावाने आपण लक्षात ठेवायचं. ISE म्हणजे इंटेन्सिव्ह, सिलेक्टिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह. हे आपण शब्द लक्षात ठेवायचे. हे 3 जे आहे कारण हे यांचा खरा संबंध फक्त डिस्ट्रीब्युशन पर्यंतच असतो. इंटेन्सिव्ह स्ट्रॅटेजी मध्ये काय होतं की अचीव मास मार्केट सेलिंग कन्व्हिनियन्स गुड्स. म्हणजे जे कन्व्हिनियन्स गुड्स असतात त्यांना आपण जास्तीत जास्त दुकानात ठेवतो. तर हे लार्ज नंबर ऑफ आउटलेट्स. तर इथे काय म्हटलं की आणि नंबर ऑफ इंटरमिडियरीज म्हणजे इंटरमिडियरीज याच्यात इन्व्हॉल्व किती राहतील? खूप सारे इंटरमिडियरीज राहतील. मग सिलेक्टिव्ह डिस्ट्रीब्युशन. सिलेक्टिव्ह डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय की वर्क विथ सिलेक्टेड इंटरमिडियरीज, शॉपिंग अँड सम स्पेशलिटी गुड्स. म्हणजे जे शॉपिंग किंवा स्पेशलिटी गुड्स असतात याला आपण काही सिलेक्टेड आउटलेट्स मध्ये ठेवून देतो. तर दॅट इज सिलेक्टिव्ह डिस्ट्रीब्युशन. आणि एक्सक्लुझिव्ह डिस्ट्रीब्युशन. एक्सक्लुझिव्ह डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय की वर्क विथ सिंगल इंटरमिडियरी, स्पेशलिटी गुड्स अँड इंडस्ट्रियल इक्विपमेंट्स. आणि इथे जे नंबर ऑफ इंटरमिडियरीज असतात ते 1च असतो. ठीक आहे. आता सगळ्यात चांगलं उदाहरण याचं पाहू. इंटेन्सिव्ह डिस्ट्रीब्युशन म्हणजे फॉर एक्झाम्पल जे आपलं हल्दीराम वगैरेचे जे प्रोडक्ट्स असतात ते काय आहे ते इंटेन्सिव्ह डिस्ट्रीब्युशन मध्ये येईल कारण ते
भरपूर शॉप्समध्ये, भरपूर आउटलेट्समध्ये उपलब्ध असतात. जे स्पेशली जे पॅक्ड फूड असतं ते भरपूर दुकानांमध्ये उपलब्ध असतं. तर दॅट इज इंटेन्सिव्ह डिस्ट्रीब्युशन. सिलेक्टिव्ह डिस्ट्रीब्युशन मध्ये काय की जे शॉपिंग गुड्स असतात, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स वगैरे जे प्रोडक्ट्स असतात, तर त्याच्यातही सेव्हरल इंटरमिडियरीज असतात, पण ते सगळ्या दुकानांमध्ये अवेलेबल नसतात. तर हे झालं तुमचं सिलेक्टिव्ह. मग एक्सक्लुझिव्ह मध्ये यांनी काय म्हटलंय की जे स्पेशलिटी गुड्स आहे, सपोज जे आपले सोलर इलेक्ट्रिकचे वगैरे जे पॅनल्स वगैरे येतात, किंवा जे ऍपलचे आयफोन्स वगैरे वेगळ्या वेगळ्या मोठ्या मोठ्या कंपनीजचे येतात, तर हे काय, हे एक्सक्लुझिव्ह. कारण असं त्या पर्टिक्युलर कंपनीचं तुम्हाला एक दोनच, जास्तीत जास्त एक किंवा दोन स्टोअरच मिळतील. तर दॅट इज कॉल्ड एज एक्सक्लुझिव्ह डिस्ट्रीब्युशन. म्हणून याच्यात म्हटलंय की इंटरमिडियरी जो आहे तो एकच उपलब्ध राहील. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 8 पाहू आपण. स्टेटमेंट 1. Wholesaler are directly purchase goods from the manufacturers in large quantity at discounted price. मग स्टेटमेंट 2 म्हटलंय रिटेलर्स आर डायरेक्टली कनेक्टेड टू द कस्टमर्स और कन्झ्युमर्स. अगदी कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे आणि इथे तर आपल्याला उत्तरही स्पष्ट झालंय. तर मी हा एक्सप्लेन करून देतो. यांनी काय म्हटलं स्टेटमेंट 1 नी, द होलसेलर आर डायरेक्टली परचेज द गुड्स फ्रॉम द मॅन्युफॅक्चरर इन लार्ज क्वांटिटी ऍट डिस्काउंटेड प्राइस. म्हणजे कमी खर्चात, म्हणजे डिस्काउंटेड प्राइस मध्ये जो होलसेलर आहे तो मॅन्युफॅक्चरर पासनं जास्तीत जास्त गुड्स घेतो. तर ही स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. दिस स्टेटमेंट इज राईट. मग स्टेटमेंट 2 मध्ये काय म्हटलंय की रिटेलर्स आर डायरेक्टली कनेक्टेड टू द कस्टमर और कन्झ्युमर्स. तर ही स्टेटमेंट जी आहे दिस इज ऑल्सो राईट. फायनली अवर आन्सर इज बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर करेक्ट. ठीक आहे. चला, स्लाइड मागे पुढे झाली आहे, पण हे दोन्ही स्टेटमेंट जे आहे ते आपले पूर्णपणे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 9. डॅश ब्रिंग बायर्स अँड सेलर्स टुगेदर अँड असिस्ट इन निगोसिएशन. म्हणजे यांनी काय म्हटलंय की जे बायर आणि सेलर असतात टुगेदर, तर हे याला आपण एकत्र आणतो आणि त्यांच्या मधात निगोसिएशन करतो. तर यांना काय म्हणतात आपण? एफिलिएट म्हणतात, ब्रोकर्स म्हणतात, एजंट्स म्हणतात, की ड्रॉप शिपर्स म्हणतात. अगदी कॉमन सेन्स क्वेश्चन आहे. तर आपला ऑप्शन बी जो आहे तो अगदी करेक्ट आन्सर आहे, की इथे जे ब्रोकर्स असतात ते बायर्स आणि सेलर्सला एकत्र आणतात आणि त्यांच्यात आपसात निगोशिएट करून देतात. फॉर एक्झाम्पल, जे रिअल इस्टेटचा बिझनेस असतो त्याच्यात काय होतं की मध्ये जो एक घेणारी पार्टी असते आणि एक विकणारी पार्टी असते. तर ते काय करतात की जे ब्रोकर्स असतात, दलाल जे असतात मध्ये मध्ये, ते येतात मध्ये, दोन्ही पार्टींना एकत्र त्यांचं बोलणं करून देतात. भाव मध्ये, रेट मध्ये जे काही कमी जास्त असेल ते त्यांचं होतं, आपसात ठरतं, प्राइस ठरते, मग सेल डीड वगैरे होते आणि बाकी ब्रोकरला त्याचं कन्सेशन मिळून दोन्ही पार्टी आपल्या आपल्या रस्ती चालले जातात. ठीक आहे. तर दिस इज क्वेश्चन नंबर 9. ब्रोकर्स ब्रिंग बायर अँड सेलर टुगेदर अँड असिस्ट इन निगोसिएशन. तर हे आपले जे चॅनल इंटरमिडियरीज आहे त्याचाच पार्ट असतो. तर रिटेलर म्हणजे काय की अ चॅनल इंटरमिडियरी दॅट सेल्स मेनली द फायनल युजर, मेनली टू फायनल युजर्स. म्हणजे रिटेलर कोण असतात? जे आपले गुड्सला फायनली टू एंड युजरला फायनल युजर्सला सेंड करून देतात, ते रिटेलर असतात. मग मर्चंट होलसेलर कोण असतात? मर्चंट होलसेलर म्हणजे काय की an institution that buys goods from manufacturers, takes title to the goods, store them and resell and ship them. म्हणजे काय करतात रिटेलर जे असतात ते? काय करतात की मॅन्युफॅक्चरर पासून ओनरशिप घेतात आणि त्या गुड्सला खूप जास्ती प्रमाणात विकत घेतात, त्यांना स्टोर करून ठेवतात आणि त्यांना परत विकतात. कोणाला विकतात? रिटेलर्सला वगैरे विकतात आणि तिथपर्यंत पोहोचवून देतात. तर दीज आर मर्चंट होलसेलर्स. आणि एजंट्स अँड ब्रोकर्स म्हणजे काय? होलसेलिंग इंटरमिडियरीज हु फॅसिलिटेट द सेल ऑफ प्रोडक्ट बाय रिप्रेझेंटिंग चॅनल मेंबर्स. म्हणजे जे चॅनल मेंबर्स आहे त्यांना आपसात रिप्रेझेंट करून जे विक्री करून देतात, तर त्यांना काय म्हणतात? एजंट्स आणि ब्रोकर्स. क्वेश्चन नंबर 10. In distribution management, VMS stands for.
VMS ची फुल फॉर्म सांगायची आहे आपल्याला. डिस्ट्रीब्युशन चॅनल जो असतो त्याच्यात VMS ची फुल फॉर्म काय असते. आपल्याकडे ऑप्शन ए आहे व्हर्टिकल मार्केटिंग सिस्टम, व्हर्टिकल मार्केटिंग स्ट्रक्चर, व्हर्टिकल मॅनेजमेंट सिस्टम आणि व्हर्टिकल वोकल मार्केटिंग सिस्टम. तर जर समजा आपल्याला ही फुल फॉर्म काढण्यात काही अडचण आली तर याला कसं ऑप्शन नंबर डी पाहू. सगळ्यात पहिले आपण 3 ठिकाणी जर व्हर्टिकल म्हटलंय तर वोकल तर येणार नाही, तर डी तर पहिलेच कटला. मग व्हर्टिकल मॅनेजमेंट सिस्टम, ठीक आहे, याला आपल्याला माहितीये की हा टॉपिक मार्केटिंगशी संबंधित आहे, तर हाही कटला. ऑप्शन नंबर सी ही कटला. मग ऑप्शन नंबर बी व्हर्टिकल मार्केटिंग स्ट्रक्चर, स्ट्रक्चर नाही होत कधी, तर ऑप्शन नंबर बी ही कटला. तर आपला करेक्ट आन्सर काय येईल, ऑप्शन नंबर ए, दॅट इज व्हर्टिकल मार्केटिंग सिस्टम. हे मार्केटिंग डिस्ट्रीब्युशन जे आहे याच्यात एक सिस्टम फॉलो केला जातो. तर ही व्हर्टिकल मार्केटिंग सिस्टम जी आहे हे VMSचं अगदी बरोबर फुल फॉर्म आहे. VMS व्हर्टिकल मार्केटिंग सिस्टम. ठीक आहे. आता VMS काय असतं हे एकदा आपण पाहून घेऊ. तर व्हर्टिकल मॅनेजमेंट सिस्टम जो आहे, मार्केटिंग सिस्टम जो आहे तो काय आहे, इज अ डिस्ट्रीब्युशन चॅनल स्ट्रक्चर in which the producer, wholesalers, retailers act as a unified system. म्हणजे काय की जे होलसेलर, प्रोड्युसर्स आणि जे रिटेलर्स असतात ते सगळे एकत्र येऊन काम करतात. वन चॅनल मेंबर ओन्स द अदर, म्हणजे एक जो आहे तो दुसऱ्याला आपल्या ताब्यात घेतो आणि त्याच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट करतो. आणि काय करतो, नॉट हू हॅज सो मच पॉवर दॅट दे ऑल कोऑपरेट, म्हणजे जे ज्यांच्या तिघांकडे आपसात पॉवर असते आणि ते तिन्ही मिळून कोऑपरेट करतात. आणि कुड यू टेल व्हॉट टाइप ऑफ व्हर्टिकल मार्केट सिस्टम, आणि म्हणजे काय की व्हर्टिकल मार्केट सिस्टम मध्ये सब टाइप्स असतात. या सब टाइप्स असतात या 3: कॉर्पोरेट VMS, कॉन्ट्रॅक्च्युअल कॉन्ट्रॅक्च्युअल VMS आणि ऍडमिनिस्टर्ड VMS. CCA लक्षात ठेवायचं आपण. CCA हे लक्षात ठेवायचं. कोणत्या टाइप, 3 टाइपच्या VMS असतात. एक तर कॉर्पोरेट, कॉन्ट्रॅक्च्युअल आणि ऍडमिनिस्टर्ड. अगदी इझी आहे, टेन्शन नाही घ्यायचं. कॉर्पोरेट VMS म्हणजे काय की कॉमन ओनरशिप ऍट डिफरंट लेवल्स ऑफ चॅनल. एक्झाम्पल सियर्स हायेस्ट कंट्रोल. म्हणजे काय होतं की डिफरंट लेवल्सवर आपले जी ओनरशिप आहे ती सारखी असते. कॉमन ओनरशिप असते डिफरंट लेवलवर एखाद्या चॅनलची. तर हा टीव्ही वाला चॅनल नाही आहे, हा डिस्ट्रीब्युशन चॅनलची गोष्ट चालू आहे इथे. ठीक आहे. मग कॉन्ट्रॅक्च्युअल VMS म्हणजे काय की कॉन्ट्रॅक्च्युअल अग्रीमेंट्स आर अमॉंग द चॅनल मेंबर्स. म्हणजे इथे काय होतं कॉन्ट्रॅक्च्युअल VMS मध्ये की अग्रीमेंट होऊन जातं आपसात की तुम्ही हे करा, मी इथलं पाहते, तुम्ही तिकडचं पहा. एक्झाम्पल काय इथे, IDA ड्रग्स मीडियम कंट्रोल, हे एक्झाम्पल्स असेच दिले. यांच्याकडे आपण फारसं हे नाही करायचं. मग ऑप्शन नंबर सी, पॉइंट नंबर 3 काय आहे, ऍडमिनिस्टर्ड VMS. ऍडमिनिस्टर्ड VMS म्हणजे काय की लीडरशिप इज अज्युम्ड बाय वन ऑर अ फ्यू डॉमिनेंट मेंबर्स. याच्यात काय होतं की जो लीडरशिप आहे, ऍडमिनिस्ट्रेशन करतो की नाही आपण, जसं मॅनेजमेंट, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट बद्दल आपण ऐकलं असेल, तर तसंच इथे तोच शब्द ऍडमिनिस्टर्ड, की जो एक किंवा एकपेक्षा जास्ती जो आहे मेंबर तो पूर्ण याची लीडरशिप घेऊन घेतो. दॅट इज कॉल्ड ऍडमिनिस्टर्ड व्हर्टिकल मॅनेजमेंट, व्हर्टिकल मार्केटिंग सिस्टम. ठीक आहे. तर आजचे हे 10 क्वेश्चन होते आणि याच्यासोबत आपण आपल्या मार्केटिंगचं समापन करतो. नेक्स्ट मंडे, या येणाऱ्या मंडे पासून आपण नवीन युनिट सुरू करू, दॅट इज इंटरनॅशनल बिझनेस अँड इन्फॉर्मेशन सिस्टम. ठीक आहे. आय होप मार्केटिंगचे आपले बरेचसे कन्सेप्ट क्लिअर झाले असेल. आणि जर आपण आधीचे व्हिडिओ पाहिले नाहीये तर त्यांनाही पहा, लिंक्स आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये गिवन आहे. याच्यासोबतच मी आजचं सेशन एंड करतो. आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करू द्या, चॅनलला सबस्क्राईब करून द्या. थँक्यू.